नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाची झळ आता नागरी विमान क्षेत्रालाही बसू लागली आहे। अमेरिकेने लागू केलेल्या 145% आयात शुल्काला ठोस प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेकडून बोईंग विमान खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय। चीन हा बोईंगचा मोठा आयातदार देश असल्याने या निर्णयाचा बोईंगला फार मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। बोईंग आणि अन्य अमेरिकी विमान कंपन्यांकडून विमानांसाठीचे सुट्टे भाग किंवा संबंधित उपकरणे विकत घेऊ नयेत असे निर्देश चीनने आपल्या विमान कंपन्यांना दिलेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाहन उद्योगाला आयात शुल्कातून काही काळापुरती सवलत देण्याचे संकेत दिलेत। कार उत्पादक कंपन्यांच्या पुरवठा साखळीची प्रक्रिया बिघडू नये यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं। ओव्हल ऑफिस येथे पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली। नवीन आयात शुल्कामुळे काही कार कंपन्यांना अडचणी होऊ नयेत त्यासाठी त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतलाय। कॅनडा, मेक्सिको आणि अन्य ठिकाणी होणारे कार उत्पादन अन्यत्र सुरू करण्यासाठी काही कंपन्यांना मुदत हवी आहे। यातील काही कंपन्या त्यांचं उत्पादन अमेरिकेतही सुरू करणार आहेत, त्यामुळे त्यांना वेळ देण्यासाठी कारवरील वाढीव आयात शुल्क काही काळापुरतं सवलत देऊन कमी करण्यात येईल, असंही ते म्हणाले। दरम्यान अमेरिकेसोबत नव्यानं व्यापार करार करण्यासाठी युरोपीय महासंघ उत्सुक आहे, असेही महासंघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा उपायुक्त मारोस फोकोसिव यांनीही सोमवारी सांगितलं। आम्ही अमेरिकेसोबत वाजवी व्यापार करार करू इच्छितो। खास करून औद्योगिक उत्पादनांच्या बाबतीमध्ये अमेरिकेशी द्विपक्षीय शून्य शुल्क धोरण असावं अशी आमची इच्छा आहे। तर अमेरिकेने जबर आयात शुल्क लागू केल्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आग्नेय आशियाकडे मोर्चा वळवलाय। मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे ते मंगळवारी दाखल झाले। त्यांचा हा दौरा कंबोडियामध्ये संपणार आहे। स्थैर्य आणि शाश्वती ही वैशिष्ट्ये असणाऱ्या चीनसोबत व्यापारी उलाढाल वाढवा असं आवाहन ते या देशांना करतायत। जिनपिंग यांचा हा दौरा सोमवारपासून व्हिएतनाम येथून सुरू झाला असून त्यांनी व्हिएतनामसोबत अनेक प्रकारचे करार केलेले आहेत। कम्प्युटर चिप्स किंवा मग या उत्पादनाची उपकरणं आणि औषधं आदी वस्तूंच्या आयातीची चौकशी करण्याचा निर्णय देखील आता ट्रम्प प्रशासनाने घेतलाय। अमेरिकी सरकारच्या वाणिज्य विभागानं संघीय निर्बंधकांकडे सोमवारी उशिरा या नोटीस दाखल केल्या असून यावरती 3 आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांचे अभिप्राय मागवलेत। आयातीनंतर कार, फ्रीज, स्मार्टफोन आदी उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कम्प्युटर चिप्सचा राष्ट्रीय सुरक्षेवरती काय परिणाम होतो याचा तपास करण्यात येतोय, असंही त्यांच्या वाणिज्य विभागाने सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर हे काही संपताना दिसत नाहीये। आता ते एकमेकांच्या कंपन्यांनाही टार्गेट करू लागलेले आहेत। याचा थेट आपल्याला त्यांच्या बिझनेसवरती परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि बिझनेसच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।